महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, निवडणुकांचे निकाल लागले. 29 पैकी 26 महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीने निर्विवाद यश मिळवलं. आणि मग चर्चा सुरू झाली आहे ती महापौर पदाची. आता निवडणुका झाल्या होत्या, निवडणुकांमध्ये भाजपने यश मिळवलं वगैरे या सगळ्या गोष्टी जरी असल्या, तरी महापौर पदाचं आरक्षण कधी निघणार? याकडे सर्वांच्या नजरा ज्या आहेत त्या लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं. महापौर पदाचं आरक्षण निघण्याआधीच अनेक ठिकाणी आपणच महापौर होणार असा दावा अनेक नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. अनेक ठिकाणी भावी महापौर असे अनेक नेत्यांचे फ्लेक्स सुद्धा लागल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. मात्र या सगळ्यामध्ये पुन्हा प्रश्न हाच विचारला जात होता की महापौर पदाचं आरक्षण नेमकं जाहीर तरी कधी होणार? अखेर या सगळ्याचा सस्पेन्स जो आहे तो आता संपलेला आहे आणि येत्या गुरुवारी 22 जानेवारी 2026 ला राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाचं आरक्षण जे आहे ते नगरविकास राज्यमंत्र्यांच्या दालनामध्ये निघणार आहे. अर्थात नगरविकास राज्यमंत्री आहेत माधुरी मिसाळ. सकाळी 11 वाजता बरोबर हे आरक्षण सोडत जे आहे ते जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे जे इच्छुक आहेत, ज्यांना महापौर होण्याची इच्छा आहे, अशा सगळ्यांसाठी आता तो जो सस्पेन्स होता महापौर पदाचा च्या आरक्षणासंदर्भातला तो जवळपास संपलेला पाहायला मिळतोय. मात्र आपण जसं म्हटलं तसं जवळपास 29 महानगरपालिकांपैकी 26 महानगरपालिकांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवलं असं जरी असलं तरी भाजपमध्ये महापौर पदासाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर अनेक नेते अनेक ठिकाणी इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय. पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या इच्छुकांच्या यादीमध्ये नेमकं कोण आहे, हेच चेहरे का आहेत, यांचं एक विवेचन जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर मुळामध्ये 2017 ला भारतीय जनता पक्षाची पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता आली होती. त्यावेळी 97 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते. नंतर पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे 2 नगरसेवक निवडून आले आणि ती संख्या 99 वर पोहोचल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र आता ज्यावेळी 2026 ला ही निवडणूक झाली आहे, या निवडणुकीमध्ये 100% भाजप झाल्याचं पाहायला मिळतंय आणि 99 जागांवर 2017 ला विजयी झालेला भाजप आता 119 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवताना पाहायला मिळतोय. भाजपनं पुण्यातली सत्ता तर राखलेली आहे, मात्र मग पुण्याचा महापौर कोण होणार यासाठी जी चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आणि भाजपमध्ये इच्छुकांची मोठी यादी आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या यादीमध्ये महापौर पदाच्या शर्यतीमध्ये पहिलं नाव येतं ते शहर अध्यक्ष धीरज घाटे यांचं. धीरज घाटे यांचं नाव महापौर पदाच्या शर्यतीमध्ये का येतं किंवा धीरज घाटेच का, असा ज्यावेळी आपण विचार करतो तर धीरज घाटे हे पुणे महानगरपालिकेमध्ये 3 टर्मचे नगरसेवक आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये सभागृह नेता म्हणून धीरज घाटे यांनी काम पाहिलेलं आहे आणि भाजपचे शहर अध्यक्ष झाल्यानंतर पुण्यामध्ये धीरज घाटेंच्या नेतृत्वामध्ये भाजपला लोकसभेला विजय मिळाला आहे. विधानसभेला 6 आमदार धीरज घाटेंच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये निवडून आलेले आहेत आणि पुणे महानगरपालिकेमध्ये 119 नगरसेवकांचं बहुमत, 119 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे धीरज घाटे महापौर पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याच यादीतलं दुसरं नाव आहे गणेश बिडकर यांचं. गणेश बिडकर यांच्या म्हणजे गणेश बिडकर हे एक सिनियर नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये ओळखले जातात. 2007 ला ज्यावेळी पुणे पॅटर्न झाला होता, काँग्रेस पक्षाला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना असा जो एक पुणे पॅटर्न पुणे महानगरपालिकेमध्ये झाला होता, या पुणे पॅटर्न मध्ये 2007 लाच भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष होण्याची किमया ही गणेश बिडकर यांनी साधल्याचं पाहायला मिळतं. 2017 ला गणेश बिडकर यांचा पराभव जरी झाला तरी स्वीकृत नगरसेवक म्हणून गणेश बिडकर यांना सभागृहामध्ये घेण्यात आलं आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून न ठेवता भाजपकडून त्यांना सभागृह नेते पदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आत्ताची जी 2026 ची निवडणूक झालेली आहे, या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून गणेश बिडकर यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्यामुळं आता महापौर पदाच्या शर्यतीमध्ये गणेश बिडकर यांचं नाव सुद्धा येताना पाहायला मिळतंय. तिसरं नाव महापौर पदाच्या शर्यतीमध्ये असणारं जे नाव आहे त्यामध्ये श्रीनाथ भिमाले
यांचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं जात आहे. श्रीनाथ भीमाले हे देखील महापौर पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क या प्रभागातून श्रीनाथ भीमाले हे विजयी झालेले आहेत. श्रीनाथ भीमाले देखील या अगोदर सभागृह नेते पुणे महानगरपालिकेमध्ये होते. 2024ला श्रीनाथ भीमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी सुद्धा केलेली होती. मात्र त्यावेळी श्रीनाथ भीमाले यांची वर्णी ही वखार महामंडळावर लागल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर महामंडळ नको विधानमंडळ हवं अशी चर्चा श्रीनाथ भीमालेंच्या समर्थकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर श्रीनाथ भीमाले हे माधुरी मिसाळ यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं आणि श्रीनाथ भीमाले यांना त्यावेळी कुठेतरी महापौर पदाचा 2.5 वर्षाचा शब्द दिला गेलाय अशी चर्चा प्रामुख्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे श्रीनाथ भीमाले यांचं नाव सुद्धा महापौर पदाच्या शर्यतीमध्ये प्रामुख्याने येताना पाहायला मिळतं. या यादीतलं भाजपमधलं चौथं नाव आहे प्रसन्न जगताप यांचं. प्रसन्न जगताप हे देखील पुणे महानगरपालिकेमधले सिनियर लीडर आहेत. या अगोदर उपमहापौर म्हणून शहरामध्ये त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळं प्रसन्न जगताप यांची वर्णी सुद्धा महापौर पदामध्ये भाजपकडनं लागू शकते अशी साधारणतः एक शक्यता जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं या 4 नावांमध्ये पुरुषांकडे जर महापौर पद देण्याचा निर्णय झाला तर ही 4 नावं ही प्रामुख्याने भाजपकडनं विचाराधीन असल्याचं पाहायला मिळतं. अर्थात ते भाजप आहे, जी चर्चेत नावं येतात त्या नावांपेक्षा अनपेक्षित चेहरा सुद्धा एखादा भाजपकडनं दिला जाऊ शकतो आणि पुण्याच्या महापौर पदाच्या विषयी अनेकदा अशी अनपेक्षित नावं ही चर्चेमध्ये अनेकदा आल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी अचानक मोहनसिंग राजपालांचं नाव महापौर पदामध्ये आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. वैशाली बनकर यांनाही अचानक अशीच महापौर पदाची लॉटरी फर्स्ट टर्म मध्ये लागल्याचं पाहायला मिळालं होतं. चंचला कोदरे यांचं नाव देखील यामध्ये घेता येईल की ज्यांना फर्स्ट टर्म मध्येच महापौर पदाची संधी जी आहे ती मिळालेली होती. त्यामुळे महापौर पदाबाबत या 4 पुरुष नावांव्यतिरिक्त आणखी कोणाची वेगळ्याही नावाची वर्णी जी आहे ती लागू शकते अशी देखील शक्यता आहे. आणि जर भाजपने ठरवलं की महिलांकडे आपल्याला पुण्याचं महापौर पद द्यायचं आहे, कारण 2017ला ज्यावेळी पुणे महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली होती त्यावेळी मुक्ता टिळक यांच्या रूपानं भाजपनं एका महिलेला संधी जी आहे ती दिलेली होती. त्यानंतर मुक्ता टिळक या कसबा विधानसभेतून आमदार म्हणून झाल्या. दुर्दैवाने मुक्ता टिळक यांचं निधन झालं 2022 मध्ये. त्यानंतर आता जर भाजपने विचार केला की महिलेकडे आपल्याला पुण्याचं महापौर पद सोपवायचं आहे तर यामध्ये प्रामुख्याने नाव लागतं महिला म्हणून वर्षा तापकीर यांचं. वर्षा तापकीर या देखील पुणे महानगरपालिकेमधल्या सिनियर नगरसेविका आहेत. स्थायी समिती सदस्य म्हणून वर्षा तापकीर यांनी काम पाहिलेलं आहे. भाजपच्या प्रवक्त्या होत्या, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये त्या आता आहेत. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील वर्षा तापकीर यांनी काम पाहिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे संघटनात्मक कामाचा अनुभव, कुठल्याही विवादामध्ये वर्षा तापकीर या कधीही नसतात. त्यामुळं वर्षा तापकीर यांच्या नावाची चर्चा ही महिला म्हणून भाजपकडनं होताना पाहायला मिळते. महिला म्हणून दुसऱ्या नावाचा जर आपण विचार केला तर मानसी देशपांडे यांच्या नावाची चर्चा महापौर म्हणून होताना पाहायला मिळते. याचं कारण असं की या ज्या आहेत मानसी देशपांडे या बिबेवाडी हा इथूनला जो प्रभाग आहे त्या प्रभागामधून निवडून येतात. सिनियर आहेत. वैद्यकीय नगरविकास सामाजिक न्याय राज्यमंत्री असणाऱ्या माधुरी मिसाळ यांच्या त्या नातेवाईक आहेत. मानसी देशपांडे यांनी देखील महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे. त्या देखील स्टँडिंग कमिटीवर म्हणजे स्थायी समितीवर सदस्य म्हणून काम करताना पाहायला मिळालेल्या होत्या. त्यामुळं मानसी देशपांडे यांच्या नावाची चर्चा सुद्धा इथं महापौर पदाच्या शर्यतीमध्ये होताना पाहायला मिळते. यासोबतच जर आपण तिसरी महिला म्हणून जर विचार केला तर रोहिणी चिमटे यांच्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. कारण म्हणजे पुण्यामधला जो काही लक्षवेधी अशी लढत होती प्रभाग क्रमांक 9 सूस बानेर बालेवाडी या प्रभागामध्ये, त्या प्रभागामधनं भाजपकडनं रोहिणी चिमटे या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे रोहिणी चिमटे यांच्या नावाची चर्चा सुद्धा
महापौर पदाच्या शर्यतीमध्ये त्या असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा होताना पाहायला मिळते. चौथं नाव जर आपण पाहिलं महिला म्हणून, तर ते मंजुषा नागापुरे यांचं लागतं. याचं कारण असं की मंजुषा नागापुरे या चौथ्यांदा आता पुणे महानगरपालिकेमध्ये असणार आहेत. या वेळचं मंजुषा नागापुरे यांचं वैशिष्ट्य असं आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये बिनविरोध मंजुषा नागापुरे या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे मंजुषा नागापुरे यांच्या नावाची चर्चाही होताना पाहायला मिळते. या नावांखेरीज महिलांमधून जर आपण तरुण चेहरा भाजपने द्यायचं ठरवलं तर ऐनवेळी डॉक्टर निवेदिता एकबोटे यांचं नाव सुद्धा महापौर पदाच्या शर्यतीमध्ये येऊ शकतं असं साधारणतः चर्चा आहे. अर्थात महापौर पद कोणासाठी राखीव होतं, कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होतं? मग महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी सुटतं, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी सुटतं, सर्वसाधारण गटासाठी सुटतं की महिला राखीव होतं? या सगळ्यावर अनेक या सगळ्या नावांपैकी कोण येतं की वेगळ्या कोण नावाचा चेहरा भाजपकडनं दिला जातो, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. याशिवाय पुण्याच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागू शकते, कोणाला संधी भाजपकडनं दिली जाऊ शकते, या नावांव्यतिरिक्त कोणत्या वेगळ्या नावाचा विचार केला जाऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.